नमस्कार. आज 28 जुलै 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, अमित शहा लक्ष, पॅलेट गन AK-47 वरून इंडिया आघाडीचा केंद्र सरकारवरती हल्लाबोल. पहा, काल संसदेमध्ये अधिवेशनादरम्यान अमित शहा यांना गृह मंत्रालय खातं असल्या कारणानिमित्त लक्ष करण्यात आलं. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिल्ली पोलीस ही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते, बरोबर आहे. व 20 जुलै रोजी पॅलेट गन, त्यानंतर शॉक पॅलेट यांचा तिथं वापर करण्यात आलेला होता व विद्यार्थ्यांना यामुळे इजा झालेली आहे, बरोबर. मग याच कारणानिमित्त विरोधक काल आक्रमक झाले होते. त्याच्यानंतर बिहारमध्ये AK-47चा पण वापर करण्यात आलेला आहे. पहा, व आंदोलकांवरती AK-47चा वापर करता येत नाही किंवा तशा पद्धतीने आदेशही देण्यात आलेला नव्हता. मग अगदी आदेश नसताना जर AK-47चा वापर तिथं झालेला असला आणि दिल्लीमध्ये पॅलेट गनचा वापर झालेला आहे, या कारणानिमित्त पहा संसदेमध्ये अमित शहा यांना लक्ष केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज म्हटल्यानंतर पहा, काल सुप्रीम कोर्टामध्ये पण केस चालली. मग सुप्रीम कोर्टाने पण अगदीच म्हटलेलं आहे की पहा, तुम्हाला जो भारतीय संविधानाअंतर्गत मिळालेला आंदोलनाचा जो अधिकार आहे ना, तो अबाधित आहे. तो तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे 20 जुलै रोजीचं जे आंदोलन शांततापूर्ण चालू झालेलं होतं त्याला त्यांनी व्हॅलिड ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, हे जे संपूर्ण CJPचं आंदोलन झालेलं होतं याला पण त्यांनी मान्यता दिलेली किंवा तुमचा तो अधिकार आहे. ओके. व पीसफुल प्रोटेस्ट इज आवर कॉन्स्टिट्युशनल राईट. ओके. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलेलं आहे पहा की त्यांच्यावरती जे पीसफुल प्रोटेस्ट करत होते ना, त्याच्यावरती सरकारने जे पॅलेट गनचा वगैरे वापर केला आहे ना, ते अतिशय अयोग्य होतं. मग नक्कीच पहा, आता सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल करणारे आहेत त्यांची मागणी आहे की पहा, जे पोलीस होते त्यांनी सिव्हिल ड्रेसमध्ये आले. त्याच्यानंतर पहा, अगदीच काय म्हणू शकता, त्यांचे नेम प्लेट पण नव्हते. ओके. मग हे जे सर्व आहे त्याच्यासाठी एक पूर्ण त्यांनी म्हणजे संपूर्ण भारतभरासाठी एक तशा पद्धतीने नियमावली करून देण्यात यावी असं तिथं मागणी करण्यात आली आहे. मग आता उच्चस्तरीय चौकशी आणि एक ह्या पद्धतीची नियमावली जर अशा पद्धतीने जर सुप्रीम कोर्टाने जर लागू केलं तर ते कदाचित आपल्यासाठी बेटर होईल. पण आता पहा, ही जी न्यूज आहे ती न्यूज इन प्रोसेस आहे, त्यामुळे थोडंसं थांबा, आपण पुढे गेल्यानंतर ह्या न्यूजला पाहणारच आहोत. ओके. म्हणजे अद्याप सध्याला ती अद्याप ती केस आता सध्याला तर चालू झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये. पण सुप्रीम कोर्टाने अगदीच CJI सूर्यकांत यांनी पण या केसला सुनावणी दरम्यान थोडंसं पॉझिटिव्ह आपल्याला अजेंडा दिलेला आहे, किंवा अजेंडा म्हणता येणार नाही परंतु पॉझिटिव्ह प्रतिसाद तिथं नक्कीच त्यांनी दिलेला आहे. मग नक्कीच पुढे काय होतं या न्यूजचं ते पाहण्यासारखं नक्कीच असणार आहे. नेक्स्ट पहा, पंतप्रधानांच्या आवाहनाचे पालन करणार का? मातीच्या मूर्तीवरून उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा. पहा, POP याच्या मूर्ती बनवू नयेत किंवा मातीच्याच मूर्ती घरोघरी स्थापल्या जाव्यात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये सांगितलं. व उच्च न्यायालयाने पण पहा, पर्यावरणपूरक गणपतीच असाव्यात व पंतप्रधानांनी आपलं आवाहन केलेलं आहे. मग राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करणार का, असा प्रश्न त्यांनी राज्य सरकारला केलेला आहे. व हे अगदीच योग्य आहे पहा, कारण अगदी देशाचे पंतप्रधान पण आपल्याला सांगत आहेत की बा आपण मातीच्या मूर्तीकडे जायला हवं. मग नक्कीच पहा, आपण पण सर्वांनी पर्यावरणपूरक गणपतीच तिथं वापर करायला हवा. आणि आता पहा, होणार काय आहे तर POPची मूर्ती आपण वापर केली तर त्याचं प्रदूषण म्हणजे जल प्रदूषणामध्ये खूप मोठा वाटा असणार आहे. यासाठी नक्कीच मातीच्या गणपतीला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर पहा, नेक्स्ट न्यूज, विद्यार्थी वाहतूक आणखी सुरक्षित, नवीन नियमावली RTO अंमलबजावणीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. व अगदीच यामध्ये नियमावलीमध्ये काय काय होतं ते आपण याच्यापूर्वी पाहिलेलं आहे, पण थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करेन. पहा, तर आता GPS सिस्टम बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यानंतर CCTV पण बंधनकारक करण्यात आलं आहे व CCTV मध्ये 30 दिवसांचा रेकॉर्ड तिथं बंधनकारक आहे. ओके. त्यासोबतच पहा, जे पालक आहेत त्यांना पण त्याचं ऍक्सेस तिथं मिळवून देण्यात येणार आहे. त्यानंतर पहा, जे विद्यार्थी वाहतूक बसेस आहेत त्यांची फीस पण तिथं योग्य पद्धतीने घेणार आहेत. आणि सर्वात अतिशय महत्त्वाचं म्हणजे पहा, जे व्हॅन असतात त्यांची लाईफ पहा 15 वर्षाची असते, पण ती आता वाढवून 20 वर्षाची करण्यात येणार आहे. ही चांगली न्यूज आहे. व तुम्हाला माहिती असेल सध्याला राज्य सरकारने हे जे अशा पद्धतीने पिवळ्या बसेस आहेत त्यावरती बंदी घातलेली आहे. ओके. मग आता कधी बंदी उठवेल ही आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे पहा, आपल्याकडे ना सध्याला जे व्हॅन आहेत ना ते पांढऱ्या व्हॅनमध्ये पण आता विद्यार्थ्यांची वाहतूक होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण पिवळ्या व्हॅनला त्यांनी बंदी आणलेली आहे. आता का आणलेली आहे हे आपल्याला जास्त डीपमध्ये वगैरे जायचं नाहीये. फक्त एवढं लक्षात घ्या की सध्याला जे पांढऱ्या व्हॅन आहेत त्यामध्येच कसं काय प्रवासी विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे असा जर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर राज्य सरकारनेच ही पॉलिसी आणलेलं होतं. 2-3 वर्ष झालं, म्हणजे कोविड पासून पहा त्यांनी एकही पिवळी व्हॅन आपल्या राज्याने डायरेक्टली पहा पुन्हा विक्री केलेली नाहीये. ओके. मग नक्कीच त्यांची जर नियमावली चेंज झाली तर नक्की मे बी
ते परत एकदा येऊ शकतात. डन. त्याच्यानंतर महिला पोलीस उपायुक्ताच्या टीईटी तपासाचे सायबर धडे सर्वांना दिले जात आहेत. परंतु त्याच महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस अगदी, आता हे थोडंसं पॉलिटिकल होतं अँगल, त्यामुळे मी या बातमीला स्किप होतोय, पण नक्की ही तुम्ही स्वतःहून केस स्टडी या नात्याने पाहू शकता. म्हणजे पहा त्यांनी अगदी कशा पद्धतीने ते कार्य केलं असेल, किंवा अगदी तुम्ही जर या ठिकाणी असता तर काय केलं असतं. म्हणजे यामध्ये सोल्युशन दिलेलं नाहीये, परंतु तुम्ही IPS किंवा IAS अधिकारी असल्यानंतर जर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही असता तर काय केलं असतात, हे नक्की तुम्ही थोडंसं विचार करू शकता. ओके, केस स्टडी आहे आपल्याला ही. डन. त्यानंतर नेक्स्ट पहा, देश विदेश पेज. लोकसभेतील कोंडी फुटली, परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चेसाठी विरोधक तयार झाले आहेत. ओके, मग आता 1-2 दिवस त्याबद्दल बिलबद्दल चर्चा नक्की केली जाईल, ते आपण पाहूयात. नेक्स्ट पहा, पायउतार केंद्रीय मंत्र्याचे विजयी योद्ध्यासारखे स्वागत, धर्मेंद्र प्रधान यांचे स्वागत हा युवकांचा अपमान. आता अगदी पहा चर्चा, त्यानंतर अगदीच वादविवाद होत असतात, यामुळे या दोन्ही बातम्यांना आपण स्किप करून पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, सुप्रीम कोर्टाने शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार जो आहे तो अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, व हीच महत्त्वाची न्यूज आहे आजच्या दिवसाची. उर्वरित काही नाही आहे पहा. आता याचिकाकर्त्यांच्या मागण्या आपण पहिल्यांदाच बोललो, त्यामुळे ही पण बातमी तुम्ही स्किप करून पुढे चला. नेक्स्ट पहा, एक आर्टिकल आलेला आहे जो की आपल्याला स्किप करायचा आहे, काहीच गरजेचं नाही आहे. पहिली बाजू, दुसरी बाजू, त्यानंतर अब तक 4 हा पण आर्टिकल गरजेचा नाही, हा पण आर्टिकल गरजेचा नाही, त्यानंतर बुद्धिबळ जगत जिता हा पण आर्टिकल गरजेचा नाही. म्हणजे अगदीच स्किप केला तुम्ही. यस, म्हणजे खरंच गरजेचे नाहीत लोकसत्तामधील बातम्या. त्याच्यानंतर पहा, जगाचा इतिहास. मी डायरेक्टली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. जगाच्या इतिहासाबद्दल एकदम खूपच म्हणजे एकदम इझीवाले प्रश्न येतात, व MPSCला तर त्यापेक्षा इझी येतील असं माझं मत आहे. आता पहा, जे विद्यार्थी आन्सर रायटिंग करत आहेत ना, नक्कीच मी थोडंसं क्लिष्ट प्रश्न देत आहे तुम्हाला. ओके, म्हणजे अगदी एका प्रश्नामध्ये मी 2 प्रश्नांचं तुमच्याकडून उत्तर घेत आहे, पण पहा तेवढ्या हाय लेवलचे नक्कीच प्रश्न येणार नाहीत. त्याबद्दल म्हणजे अगदीच मी पण थोडेसे कमी लेवलचे प्रश्न देण्याचा प्रयत्न करेन. पण पहा, UPSC जास्त म्हणून मी UPSCचे थोडेसे देत असतो, पण काळजी करू नका, मी छोटे छोटे पण प्रश्न देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, तर पहा, अगदी जगाच्या इतिहासामध्ये काय वाचायचं आहे तर एखादी कोणतंही पुस्तक मार्केटमध्ये जे तुम्हाला इझी वाटेल ना, ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता. आता मी जर सांगितलं तर म्हणजे माझ्याकडे आहे ते इतिहास ऑप्शनलमुळं, पण तुम्ही तशा पद्धतीने पुस्तकं चांगल्या पद्धतीने नाही घेतला तरी चालेल. म्हणजे छोटंसं एकदम, म्हणजे 100-150 रुपयाचं जे कोणतं पुस्तक मिळेल नाही वर्ल्ड हिस्ट्रीसाठी, ते जर यूज केलात ना तर मोर दॅन सफिशियंट आहे. त्यावरूनच प्रश्न येतात. किंवा तुम्ही डायरेक्टली पहा आपलं म्हणजे दृष्टीचे नोट्स, किंवा अगदीच आणखीन कोणता आहे पहा, NCERT, हा वर्ल्ड हिस्ट्रीसाठी जी NCERT आहे 3रं बुक पहा, ते जर यूज केलात ना तर मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त तुम्हाला एक क्रोनॉलॉजिकल माहिती पाहिजे की अशा पद्धतीने वर्ल्ड हिस्ट्री झालेला आहे. कारण पहा, UPSCने तर 2 ते 4 वर्षामध्ये त्यांनी प्रश्नच विचारलेला नाहीत वर्ल्ड हिस्ट्रीचा, पण आपला जर यदा कदाचित UPSCने विचारलं तर त्या निमित्ताने. ओके, डन. त्याच्यानंतर पहा पुढे, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये दुहेरी रौप्य पदकाची कमाई आपण केली आहे. पुरुषांत राजा मुथुपंडी आणि महिलांत ज्ञानेश्वरी यादवचे रुपेरी यश आहे. ओके, रौप्य कमाई आपण केलेली आहे. मग आता सध्याला भारत देश कुठं आहे पहा, तर या कामगिरीमुळे भारत पदतालिकेत आता 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांचं 8व्या स्थानावरती आला आहे. ओके, तर ही पण बातमी तुम्ही थोडंसं PYQ बेसिसवर जर तुम्ही पाहिलात तर आपल्या MPSC गटसाठी पण महत्त्वाची आहे. गट व त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षांसाठी पण या बातम्या गरजेच्या आहेत. राष्ट्रकुल स्पर्धा सध्याला कुठं होत आहेत? ग्लासगो येथे होत आहेत. हा पण पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्यावर जादूमनी सिंहची मात. बॉक्सिंगमध्ये सचिन अंकुश प्रीतीचाही घोडदौड सध्याला चालू आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपत. त्यानंतर आहे पहा कालचं द हिंदू. पहिलीच बातमी, निलेकानी टू लीड हाय पॉवर कमिटी ऑन एक्झाम रिफॉर्म प्राईम मिनिस्टर. पहा, ही बातमी जी आहे ती कालच्या वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपण कव्हर केलेली आहे, पण अगदी थोडक्यात महत्त्वाची ही बातमी आहे पहा, कारण नंदन निलेकानी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बसवण्यात आली आहे. आता ऑनलाईन एक्झाम, आता पुढल्या वर्षीपासून सर्वांना माहिती आहे पहा, नीटची जी एक्झाम आहे ना ती पुढल्या वर्षीपासून ऑनलाईन आहे, बरोबर. मग ती ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर ही नंदन निलेकानी समिती तेच लीड करणार आहे की बाबा परीक्षांमध्ये रिफॉर्म कशा पद्धतीने घेता येतील. ओके, किंवा नीट परीक्षांमध्ये आपण जरी रिफॉर्म घेतला, तुम्हाला माहिती आहे तलाठी भरतीमध्ये कशा पद्धतीने घोटाळा झाला. त्याच्यानंतर सध्याला एक चर्चेचा विषय म्हणजे पहा MST CET. ओके, म्हणजे अगदी तुम्ही ती नक्कीच पाहू शकता. MSCET किंवा MST CET यामध्ये जो घोळ झालेला आहे तो नक्की म्हणजे डायरेक्टली जर तुम्ही प्रथमदर्शी जर पाहिलात ना तर नक्कीच दिसत आहे. मग याची महाराष्ट्र राज्य सरकारने चौकशी करणं खरंच गरजेचं आहे. पहा, जर हे अशा पद्धतीने जर होत असतील तर मग
विश्वास नाही ठेवता येणार, बरोबर आहे. मग नीट एक्झाम तर पहा यामध्ये तर ऑलरेडी घोटाळे होत आहेत, मग याबद्दल आणखीन जर एक्झामच ऑनलाईन झाली तर खूपच हे होणार आहे. मग त्यासाठी नंदन निलेकानी यांची समिती बसवण्यात आली, डिजिटल एक्झाम किंवा एक्झाम जे पेपर फुटवत वगैरे आहेत यामध्ये कशा पद्धतीने आपण रिफॉर्म घेतले जातील बघूयात, त्यांनी काय शिफारसी देतील त्यानुसार. व सुप्रीम कोर्टाने पण ते मान्य केलं आहे. पहा की सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की सध्याला नंदन निलेकानी यांची समिती बसली ना, मग त्यांचा त्यांचे रिपोर्ट येऊ द्यात, मग त्यानुसार आपण डिसिजन घेऊयात. ओके, नक्कीच आपण पण ते रिफॉर्म पाहणार आहोत, काळजी नका करू. नेक्स्ट पहा, सेंटर वॉर्न इंडियन सीफेअर्स अबाउट जॉब्स इन व्होलाटाईल ब्लॅक सी. सर्वांना माहिती आहे. पहा, पहिल्यांदा रेड सी, त्याच्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, त्याच्यानंतर आता पहा ब्लॅक सी. ओके, या सगळीकडे ना आपला म्हणजे जहाजावरची जे कर्मचारी वर्ग आहे ना, आता पहा एखादी शिप असतं किंवा एखादी जहाज असतं ना, ते जहाज असतं पहा दुसऱ्या देशाचं, बरोबर आहे, व ते रजिस्टर केलेलं असतं तिसऱ्या देशामध्ये. ओके, आता हे पहा आपण काय करूयात, जहाज आहे USA आणि रजिस्ट्रेशन आहे पहा त्याचं कुठे, ब्राझीलमध्ये, आणि कर्मचारी वर्ग कुठला आहे पहा त्यामध्ये इंडियाचं. ओके, व ते काम कुठं करत आहे पहा, तर अगदीच ब्लॅक सी मध्ये. ओके, मग आता केंद्र सरकारने वॉर्न केलेलं आहे ब्लॅक सी मध्ये. आता रेड सी यांची थोडीशी कहाणी समजून घेऊयात आपण. रेड सी मध्ये पहा हौती आणि वरून जे सुएझ कॅनल आहे. ओके, सुएझ कॅनल मधून युरोपियन युनियन मधून एखादी जर जहाज आलं ना, तर तिथे येमेन आडवत आहे व तिथं हौती यांनी ग्रुप करून तिथं हल्ला केला जात आहे, बरोबर. हे झालं रेड सी मध्ये. त्याच्यानंतर स्टेट ऑफ हॉर्मुझ मध्ये इराण. ओके, इराण आणि अमेरिका या दोघांच्या भांडणामध्ये पहा स्टेट ऑफ हॉर्मुझ मध्ये सध्याला व्होलाटाईल सिच्युएशन आहे व तिथून जे जहाज जात आहेत त्यांच्यावरती पण तिथं थोडीशी निर्बंध लागलेली आहेत, कारण पहा कोणत्या जहाजाला कोण अटॅक करेल हे सांगता येत नाहीये. नेक्स्ट पहा ब्लॅक सी. ब्लॅक सी मध्ये आता सध्याला ना रशिया आणि युक्रेन या दोघांचं युद्ध चालू आहे, पण यामध्ये युद्धामध्ये सगळ्यात वरचढ आता सध्याला कोण करत आहे पहा, खूप वर्षानंतर म्हणजे 5 वर्षानंतर तब्बल आता तिथे सध्याला वरचढ धरत चाललेलं आहे युक्रेन. ओके, व युक्रेनने एवढा हल्ला जबरदस्त केला आहे की पहा आपले जे हे जे शिप आहे या शिप बद्दल आपले जे 2-3 कर्मचारी होते ना त्यांचं तिथं निधन झालेलं आहे. ओके, व हे युक्रेनचा अटॅक आहे बेसिकली. याच्यापूर्वी रशिया आणि युक्रेन मध्ये वार चालू आहे, बरोबर, पण रशिया थोडासा प्लस पॉईंट वरती होता, पण आता रशिया मागं पडून आता युक्रेन तिथं पुढे जात आहे. मग याच निमित्ताने आता पहा प्रॉब्लेम असा झालेला आहे की भारत देशाचे जे क्रू मेंबर्स आहेत ना ते भरपूर जागेवर काम करतात. म्हणजे जसं पहा शिपमध्ये म्हणजे बहुतांश शिप कंपन्यांमध्ये भारताचंच प्रतिनिधी मंडळ तिथं असतं किंवा कर्मचारी वर्ग तिथं भारत देशाचंच असतं. ओके, मग यामुळे प्रॉब्लेम काय होणार आहे पाहता, हे शिप कोणाचं आहे तर USA आहे, पण रजिस्ट्रेशन कुठं आहे त्याचं ब्राझीलला आहे आणि त्याच्यावरती कर्मचारी वर्ग कोणाचा इंडियाचं काम करत आहे. या कारणानिमित्त पहा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये भारत देशाने पण सहभाग जरी नोंदवलेला असला तरी प्रॉब्लेम कुठे येतं तर ह्या जे क्रू मेंबर्स आहेत किंवा हे जे कर्मचारी वर्ग आहे ना, ह्या कर्मचारी वर्गांना कंपेन्सेशन मिळवण्यासाठी किंवा इन्शुरन्ससाठी वगैरे खूप परिणाम तिथं भोगावे लागतात. कारण पहा ना, आता कोणत्या देशाच्या बॉन्डीचं ते तुम्ही इथं करार लावणार आहात. जर USA म्हटलं तर USA काय म्हणतं की बाबा आमच्याजवळ रजिस्ट्रेशनच नाही आहे, बरोबर. मग तुम्ही ब्राझीलकडे जाता, ब्राझील काय म्हणतं की बाबा आमच्या देशाचं हे शिपच नाही आहे, मग आम्ही तुम्हाला कंपेन्सेशन का देऊ. मग तुम्ही जर भारत देशाकडे आलात तर भारत देश काय म्हणतं, नाही फक्त हे माझे कर्मचारी वर्ग होते, मी ह्यांचं कंपेन्सेशन का देऊ. मग यामुळे पहा जे कर्मचारी वर्ग तिथं निधन पावतील ना, ते निधन पावल्यानंतर त्यांना कंपेन्सेशन कोणीच तिथं देत नाहीये. ओके, व ज्या इन्शुरन्स कंपनी आहेत जे समुद्रासाठी इन्शुरन्स देतात ना, त्या इन्शुरन्स कंपनी काय म्हणत आहेत की आम्ही ऑलरेडी वॉर्न केलं होतं किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये आम्ही तिथे कंपेन्सेशन कोण्याही कर्मचाऱ्याला देत नाही. यामुळे काय होत आहे पहा, परिणामी भारत देशाचे जे कर्मचारी वर्ग आहे ना त्यांचं तिथं निधन झालं की त्यांची फॅमिली अगदीच पहा त्यांच्याजवळ दुसरं आर्थिक सोर्स तिथे अवेलेबल होत नाहीये. मग याच परिणामानिमित्त भारत सरकारने आता वॉर्न केलं आहे. पहा जे कर्मचारी वर्ग एखाद्या शिपवरती आहेत, अगदी स्टेट ऑफ हॉर्मुझ असू द्या, रेड सी असू द्या किंवा ब्लॅक सी असू द्या, येथे जर ते काम करत असतील ना तर त्यांना विविध इन्शुरन्स काढायचे आहेत. त्यासोबतच पहा त्यांनी ती जी कंपनी आहे ती कुठे रजिस्ट्रेशन केलेली आहे, त्याच्यानंतर त्यांच्या कंपनीचे खरे मालक कोण आहेत, ह्या सर्व डिटेल्स त्यांना माहिती असणं काळाची गरज आहे. किंवा म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही रेड सी मध्ये सध्याला काम करत असाल तर तुमचे मालक कोण आहेत आणि तुम्ही कोणत्या देशामध्ये रजिस्टर्ड केलेला असाल. म्हणजे पहिल्यांदा तर त्यांनी म्हटलं की तुम्ही तिथं जाऊच नकात, जिथं जिथं युद्धजन्य परिस्थिती तिथं तुम्ही जाऊच नकात, पण जरी गेलात तरी त्यांचे डिटेल्स तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत व ते डिटेल्स तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सोबत शेअर करायचे, जे की इंटरनॅशनली भारत सरकार पण तिथं आवाज उठवू शकेल. मग या निमित्ताने व अगदीच पहा
हे सध्याला व्होलाटाईल सिच्युएशन आहे व नक्कीच आपल्या देशामध्ये बेरोजगारीची खूपच संख्या आहे. या निमित्ताने पहा जे कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी स्वतःचा जीव तशा पद्धतीने रिस्कमध्ये टाकत आहेत. ओके, हे पण आपल्याला तिथं दुगारून चालता येणार नाही. म्हणजे अगदी जर भारत देशामध्येच रोजगाराची संख्या जर जास्त असते तर कदाचित हे जे कर्मचारी वर्ग आहे ते दुसऱ्या देशामध्ये काम करायला नाही जाणार. परंतु आता सध्याला ब्लॅक सी बद्दल पण तशा पद्धतीने त्यांनी गव्हर्नमेंटने वॉर्न केलेलं आहे तेथील कर्मचाऱ्यांना. ओके, आय होप ही पण बातमी तुम्हाला समजली असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, डू नॉट सरेंडर टू चायना, डू नॉट डिपेंड ऑन द USA. पहा आता याच्यापूर्वी पण जेव्हा आपण USAचं नाव काढलेलं आहे त्यावेळेस मी 1999 कारगिल युद्धाचं सतत एक उदाहरण सांगत असतो. पहा की GPS आपण कारगिल युद्ध चालू असताना आपण विचारलं होतं गव्हर्नमेंट ऑफ USA ला की बाबा आम्हाला तुम्ही GPSचा डाटा शेअर कराल का, परंतु त्यावेळेस अमेरिकेने आपल्याला GPS डाटा नाकारलेला होता. त्याच्यानंतर 1971 मध्ये ज्यावेळेस बांगलादेशमध्ये आपण चढाई केली होती त्यावेळेस पण अमेरिका पाकिस्तानच्या मदतीला धावून येत होता. मग त्यावेळेसच इंदिरा गांधींनी रशियाला फोन केला व रशियाने आपल्यासाठी एक शिप पाठवलेलं होतं. बरोबर आहे. मग अगदी जेव्हा जेव्हा भारत देशावरती मोठं संकट आलंय किंवा जेव्हा जेव्हा युद्ध झालेलं आहे त्यावेळेस अमेरिका आपल्यासोबत राहत नाही हे आपलं नक्कीच समजून आलेलं आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर दरम्यान पहा, ऑपरेशन सिंदूर दरम्यान पण अगदी आता सध्याला प्रत्येक आर्टिकलमध्ये पहा डोनाल्ड ट्रम्प यांना असं म्हणण्यात आलेलं आहे लहरी राष्ट्रपती आहेत ते. ओके, आता या आर्टिकलमध्ये तेच त्यांनी शब्द उच्चारलेला आहे लहरी, व अगदी बरोबर आहे. पहा म्हणजे ते कोणता निर्णय कधी घेतील हे सांगता येत नाही. व तुम्हाला माहिती असेल ऑपरेशन सिंदूर दरम्यान पण डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः पुढे येऊन त्यांनी म्हटले की आम्ही हे युद्ध रोखवलेलं आहे वगैरे तशा पद्धतीने. व ते आता काय झालं ते ठीक आहे, मान्य केलं आम्ही. परंतु त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलात तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या जवळ एवढं अमेरिका गेलेला आहे ना की बस, म्हणजे जन्मोजन्म का साथ तेरा अशा पद्धतीने पाकिस्तान आणि अमेरिका दोघ जण एकत्र आहेत व त्यांना फील्ड मार्शलचं टॅग वगैरे ते असे मुनीर जे आहेत त्यांना कशा पद्धतीने ते पाहिलेलं आहे आपण सर्वांनी. मग या कारणानिमित्त पहा आपण USA ला जवळ करू शकत नाही किंवा USA वरती आपण भरोसा ठेवू शकत नाही. हे शशी थरूर यांचं आर्टिकल आहे. ओके, व त्यांनी तेच म्हटलं किंवा अमेरिकेवरती आपण आज देखील पण भरोसा ठेवू शकणार नाही. त्याच्यानंतर मग आता पहा आपल्याजवळ भरोसा ठेवण्यासारखं कोण आहे मग हे आपण पर्याय शोधणं गरजेचं आहे. आता लेखकांनी सुरुवात कशी केलेली आहे पहा शशी थरूर यांनी, तर तुम्हाला माहिती असेल सध्याला भारत देशाने काय केलंय पहा, चायनापासून जे कोणता जास्त येणारा जो माल आहे ना तो थोडा थोडा त्यांनी कमी करत आहेत. बरोबर आहे, चायनापासून जो येणारा माल आहे तो आपण कमी केलाय. जसं सोलारचे जे सेल आहेत ना ते आपण चायनापासून इम्पोर्ट करत नाही आहोत आता सध्याला. बरोबर आहे, त्यामुळे सोलारच्या प्राइसेस मे बी वाढू शकतील. त्याच्यानंतर विविध जे क्रिटिकल अर्थ मिनरल्स वगैरे आहेत ना त्यांची पण आपण इम्पोर्ट जे आहे ते आता खूप खूप कमीवरती आणलेली आहे. बरोबर, मग आता ही जी इम्पोर्ट आपण कमीवरती आणली ना मग याचा परिणाम काय होत आहे पहा, आपल्या देशामधील जे उद्योजक आहेत त्यांना इथं बेसिकली त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की बाबा चायनापासून जे आपण वस्तू कमी केलेल्या आहेत या वस्तू कमी केल्यामुळे आपल्या देशामध्ये त्या गोष्टींचा तुटवडा निर्माण होत आहे. बरोबर, म्हणजे आपल्याकडे सप्लाय आता सध्याला किंवा त्या वस्तू मिळत नाहीयेत. बरोबर, ठीक आहे. मग आपण सध्याला हे झालं चायनाबद्दलचा इश्यू. मग त्याच्यानंतर पहा आपण USA बद्दलचा लगेच इश्यू पाहूयात. तर USA आपल्यावरती पहा 10% टॅरिफ लावणार आहेत. प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी 10% म्हणजे मिनिमम टॅरिफ तरी त्यांनी आपल्यासाठी 10% ठेवलेलंच आहे. ओके, ते पण मान्य केलं. परंतु आपण USA वरती पण भरोसा ठेवू शकत नाही. बरोबर आहे, म्हणजे पहा आपण चायनासोबतचं ते टाईप जे आहे ते कमी केलेलं आहे, परंतु USA सोबत पण आपण परिपूर्णरित्या भरोसा ठेवू शकत नाही. कारण तुम्हाला माहिती असेल त्यांनी तर डायरेक्टली आपल्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवरती 100% टॅरिफ लावलेला आहे. बरोबर, मग हे दोन परिणाम जर शोधले तर आता शशी थरूर यांचं म्हणणं काय आहे पहा, अमेरिकेने आपल्यावरती 100% टॅरिफ लावलं किंवा 10% मिनिमम टॅरिफ जरी लावलं तरी आपल्याला पहा अमेरिकेसोबत जास्त दोस्ती करायची नाही. मग आपल्या देशातील जे उद्योजक आहेत ना ते थोडंसं आंदोलन करत आहेत किंवा प्रेशर ग्रुप करत आहेत आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियावरती. मग त्यामुळे शशी थरूर म्हणत आहेत की जरी महागाई वाढली तर वाढू द्या, म्हणजे 1-2 महिन्यासाठी महागाई वाढली ना तर काही फरक पडणार नाही. म्हणजे आता सध्याला पण वाढलेलंच आहे ना, पण 1-2 महिन्यासाठी तुम्ही महागाईचा आता जास्त विचार नका करू. तुम्ही जे चायनाला कमी करण्याचा निर्णय घेतलाय ना, सप्लाय चायनापासून कमी करण्याचा निर्णय घेतला ना तो अगदी बेस्ट आहे. कारण तुम्हाला माहिती आहे चायनाने आपल्यासोबत पहा डोकलाम 2017चा इश्यू, त्यानंतर डेप्सांग 2013चा इश्यू, चुमार 2014चा इश्यू, त्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील जर एखादा नागरिक चायनाला प्रवास करत असेल ना तर त्यांना तिथं डिटेन करण्यात येतं. कारण अरुणाचल प्रदेश ही टेरिटरी चायना काय म्हणतो पहा, ही माझी टेरिटरी आहे व तुम्ही स्वतःच्या देशामध्ये फिरण्यासाठी पासपोर्टचा यूज का करतात किंवा व्हिसाचा तुम्ही यूज का करतात, यामुळे पहा खूप तिथे परेशानी
फेस करावी लागते भारतीय नागरिकांना. ओके, जे की स्पेशली अरुणाचल प्रदेशमधून बिलॉंग करतात. ओके, व अरुणाचल प्रदेशला त्यांनी स्वतःचं नाव वगैरे तिथं दिलेलं आहे. मग या कारणानिमित्त पहा, चायना तर आपला समोरासमोरूनच डायरेक्टली धमकी दिल्यासारखी, किंवा म्हणजे ते त्याच्यावरती भरोसा आपण ठेवू शकत नाही. सध्याला गलवान व्हॅलीचा पण इश्यू चालू आहे पहा, म्हणजे जम्मू काश्मीर येथे. मग अगदी हे सर्व पॉईंट चालू असताना आपण चायनावरती पण पूर्ण भरोसा ठेवू शकत नाही. त्यामुळे अगदी जे इंडस्ट्रीयल लॉबी आहे ना, किंवा जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांनी अगदी चायनाबद्दल थोडासा तिकडून तुम्ही घेऊन या ना, म्हणजे सप्लाय तिकडून पण चालू ठेवावी, असं कितीही विनंती केंद्र सरकारला करत असली ना, तरी केंद्र सरकारने प्रो चायना सेंट्रिक आता अप्रोच घेणं चुकीचं ठरतं, असं इथं शशी थरूर यांनी म्हणत आहेत. मग आपण आता अमेरिकेकडे पण जायचं नाही, कारण अमेरिकेने पण आपला भरपूर वेळेस धोका दिलेला आहे. ओके, मिलिटरी बेसिस वगैरे. मग आता ह्या दोन्ही ऑप्शन्स जे आहेत ते आपण आता दोन्ही कमीच करायला हवं, असं केंद्र सरकारला शशी थरूर यांचा सल्ला आहे. ओके, मग आपण हे दोन्ही पॉईंट त्यांचे मान्य केले. मग तुम्हाला प्रश्न पडेल, सर मग आता आपण जे वस्तू आहेत ती घ्यायच्या कुठून? ओके, आता पहा, चायनाकडून रिअर अर्थ एलिमेंट घ्यायचं आपण, त्यानंतर सोलार सेल आपण चायनाकडून आणायचं, किंवा अगदी पहा एखादी मेडिसिन जरी आहे, मेडिसिनला पण बनवायचं म्हटलं तर आपल्याला चायनावरती डिपेंड राहावं लागतं. मग आपण चायनाऐवजी कोणाकडे जाऊ शकतो? तर नक्कीच पहा, सध्याला आपण युरोपियन युनियन सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट करणार आहोत. ओके, त्यांच्यासोबत आपली चर्चा चालू आहे. त्याच्यानंतर ब्रिटन सोबत आपण काय केलंय, CETA केलेला आहे. ओके, मग अगदी आपण जे सध्याला अग्रीमेंट्स वगैरे करत आहोत ना, मग आपण काय करूयात, त्याचाच फायदा उचलूयात आपण. म्हणजे युरोपियन युनियन असू द्या, न्यूझीलंड असू द्या, ऑस्ट्रेलिया असू द्या, मग या देशांचा आपण वापर करत अगदीच आपण सप्लाय चेन जी आहे, जे की चायनावरती डिपेंड होती आता याच्यापूर्वी, ती आपण आता कोणावरती, युरोपियन युनियन आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांवरती आपण आता डिपेंडेंट बनवणं काळाची गरज आहे. त्याच्यानंतर पहा, हे जे अमेरिका होतं, त्या अमेरिकेला काउंटर करून आता आपण युकेचा तिथं वापर करू शकतो नक्कीच. ओके, युकेला आपण पहा, त्यांची इकॉनॉमी त्यांना आपण बिल्डअप करायची आहे, व नक्की आपण आपल्या देशाचा माल तिथे त्यांना सप्लाय करू शकतो, व त्यांच्या देशातील जे काही वस्तू आहेत ते आपल्या देशामध्ये आणू शकतो. व पहा, जवळपास 96% ते 99% वस्तूंवरती आता सध्याला काय झालेलं आहे, तिथे टॅरिफ लावलं जाणार नाही. ओके, मग जर तसं असेल तर ते आपल्यासाठी खूप बेटर आहे. पहा, आणि आता होणार काय, आपण USA कडे जरी गेलं तर त्यांच्यावरती भरोसा आपल्याला नाही, व चायनाकडे पण आपल्याला जाता येणार नाही. मग हे दोन्ही जर काउंटर केलं तर आपल्याकडे सध्याला कोणते कोणते देश आहेत पहा, एक आहे फ्रान्स, त्याच्यानंतर दुसरा आहे ब्रिटन, तिसरा आहे पहा ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर चौथा आहे पहा न्यूझीलंड. ओके, मग ह्या देशांकडे आपण नक्कीच होपफुली पाहू शकतो, व हे देश आपल्याला नक्कीच मदत करू शकतात. व फ्रान्स आणि ब्रिटन जर तुम्ही म्हटलं तर ही युरोपियन युनियनमध्येच येणार आहेत ना, ब्रिटन नाही आहे, ब्रेक्सिट झालेला आहे, परंतु युरोपियन युनियनकडून तरी ह्या अपेक्षा आपल्याला नक्की फुलफिल केल्या जाऊ शकतात. त्यामुळे आता आपण सध्याला जो काही ट्रेड आहे ना, ते आपण युरोपियन युनियनकडे शिफ्ट करणं काळाची गरज आहे, असं शशी थरूर यांचं म्हणणं आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला नक्कीच म्हणजे डायरेक्टली कन्सेप्च्युअलाइज्ड होता. पहा की आपण USA नाही आणि चायना नाही तर कोण मग, असा डायरेक्टली उत्तर देणारा हा आर्टिकल होता. तरी देखील इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपण याला डीपली पाहूयात, म्हणजे चायना आणि USA आपल्याला का नको ते. ओके, तर शक्य झालं तर ज्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल रिलेशनमध्ये इंटरेस्ट आहे, किंवा म्हणजे त्यांना शिकायचं आहे, त्यांनी संपर्क माझ्याशी साधू शकता, म्हणजे आपण ती बॅच चालू केलेली आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेजवरती व्हाय इज चायना AI पुश गेनिंग ग्राउंड. आता पहा, हा एक अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे. पहा, सध्याला चायना काय करत आहे पहा, किमी K3 मॉडेलवरती काम करत आहे, त्यासोबतच मूनशॉट AI यावरती, म्हणजे मूनशॉट AI यांनी रिलीज केलं आहे, व त्यांचं किमी K3 हे मॉडेल त्यांनी लॉन्च केलं आहे. जसं तुम्हाला माहिती असेल पहा, अँथ्रोपिकचं क्लॉड, ओके, हे AI त्यांनी लॉन्च केलं होतं, परंतु अँथ्रोपिकचं क्लॉड जे मॉडेल होतं ना, ते क्लोज्ड होतं. पहा, म्हणजे ते कुणालाही यूज करता यायचं नाही, किंवा म्हणजे पहा त्याचं जी सोर्स आहे, डाटा कोड्स जे आहेत ना, ते कोणासमोरही त्यांनी ठेवलेले नव्हते, ते क्लोज्ड होते. परंतु चायनाने काय केलंय पहा, अगदी अँथ्रोपिकला पण मागे टाकेल, ओके, अँथ्रोपिकला पण मागे टाकेल अशा पद्धतीचं एक AI बनवलेलं आहे, मूनशॉट AI. व मूनशॉट AIचं किमी K3 हे जे मॉडेल आहे ना, ते त्यांनी लॉन्च केलंय, व हे ओपन सोर्स आहे. पहा, ओपन सोर्स. आता ओपन सोर्स म्हणजे काय पहा, आणि हे क्लोज्ड म्हणजे काय, तर पहा इथे काय असतं, क्लोज्ड जर म्हटलात तुम्ही, आता एखादी ऍप्लिकेशन आहे, ओके, किंवा जसं iOS, पहा iOS वरती तुम्ही डायरेक्टली ऍप्लिकेशन वगैरे लॉन्च करू शकता का, तर बिलकुल नाही. iOS ला एका प्रोसेसमधून तिथं जावं लागतं, व ते खूप सिक्युरिटाईज वगैरे आहे, बरोबर. मग ती काय आहे पहा, क्लोज्ड आहे, म्हणजे iOS ची सिस्टीम आहे ना, ती क्लोज आहे. व
तुम्ही त्याचऐवजी जर अँड्रॉइड पाहिलात तर पहा, अँड्रॉइडमध्ये तुम्ही कुठलीही एपीके फाईल डायरेक्टली इन्स्टॉल करू शकता, म्हणजे मोड एपीके वगैरे तशा पद्धतीने तुम्हाला भरपूर मिळून जातील. ओके, मग ते काय ओपन सोर्सेस आहेत पहा. म्हणजे एखादी ऍप्लिकेशन आहे जसं की नेटफ्लिक्स आहे पहा, नेटफ्लिक्सला पण तिथे तुम्ही मोड केलं जाऊ शकतं. कुठे? अँड्रॉइडमध्ये. परंतु तेच iOS डिव्हाइसेसवरती होतं का? तर बिलकुल नाही. ते कारण ते त्यांचे जे सोर्स आहेत किंवा त्यांचं जे कोड आहेत ना ते क्लोज्ड आहेत, ते कोणासोबतही शेअर करत नाही iOS. परंतु अँड्रॉइड सगळ्यांसाठीच ओपन आहे, म्हणजे अगदी कोणीही त्याचा वापर करू शकतो. जसं गुगल, त्यानंतर पहा विवो, ओप्पो, वन प्लस, हे सर्व कंपनी ना ओपन सोर्सचा वापर करत अँड्रॉइडमध्ये त्यांनी स्वतःचे तिथे इनपुट वगैरे टाकत असतात पहा. त्यासोबतच पहा जे छोटे छोटे डेव्हलपर आहेत ते पण नेटफ्लिक्सचं मोड ॲप्लिकेशन बनवतात किंवा अन्य जे ॲप्लिकेशन आहेत त्याचं ते मोड ॲप्लिकेशन तिथं बनवले जाऊ शकतात. हे आहे ओपन सोर्स आणि ते आहे क्लोज्ड सोर्स. ओके, म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने ॲप्लिकेशन बनवलं, म्हणजे त्यांचे जे काही सर्व डाटा आहे ना ते ओपनच असतो. जसं भारत देशाचं जे आरोग्य सेतू किंवा कोविड सेतू काहीतरी ॲप आलेलं होतं पहा कोविडच्या दरम्यान, ते पण कसं होतं तर अगदी ते पण ओपन सोर्सच होतं. ओके, म्हणजे अगदी त्याचे जे सोर्स आहेत ना ते बाहेर सर्वांना दिसायचे. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या बहुतांश वेबसाईट किंवा बहुतांश जे ॲप असतात ना भारत देशाचे ते ओपन सोर्सवरती काम करतात. आता ओपन सोर्सवरती काम करण्याचं कारण काय आहे, किंवा लिनक्स तुम्हाला माहिती असेल, लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ते पण कसं आहे तर ओपन सोर्स आहे. ओपन सोर्सचा फायदा हा असा असतो पहा की त्यामध्ये हॅकर येतात व हॅकर हॅक करण्याचा ते प्रयत्न करतात व तिथे जर काही प्रॉब्लेम जर दिसले तर ते स्वतःहूनच तिथं पहा त्याला कमी जी आहे ती सांगतात किंवा अगदी आपल्याला त्याचं रिप्लाय देतं. मग ते रिप्लाय आल्यानंतर पहा आपण त्या ॲप्लिकेशनवरती वगैरे काम परत एकदा काम करतो, मग ते आपण क्लोज्ड त्याला करत असतो. म्हणजे तिथील आता पहा ना तुम्ही, अगदी एखादी अशा पद्धतीने एखादा काय म्हणू शकता, एखादी टाकी आहे, त्या टाकीमध्ये पहा जर पाणी ओतलं ना तर अगदी कुठून गळतं हे आपल्याला गळती समजते व ती गळतीला आपण तिथं एमसील वगैरे लावून तिथं पॅक करू शकतो. ओके, अगदी तशा पद्धतीने म्हणजे एखादी ओपन टाकी जर असेल, त्या ओपन टाकीमध्ये पाणी जर भरलं म्हणजे हॅकरने एंट्री केली तर त्या हॅकरला समजतं की बाबा इथं गळणारे इथं थोडेसे लूप होल्स आहेत. मग त्या लूप होलचा वापर करत पहा ते परत एकदा ती लूप होल भरून काढले जातात तिथं. मग हे जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे किंवा हे जे ओपन सोर्स आहे ना याचा तिथं विकास केला जातो. मग पहा हे क्लोज्ड सर्किट बनवण्यासाठी किंवा क्लोज्ड डाटा सोर्स बनवण्यासाठी तेवढा पैसा तिथं खर्च केला जात नाही, म्हणजे इथं कमी खर्च येतो. परंतु ओपन सोर्स बनवण्यासाठी पहा इथं खूप खर्च तिथं केला जातो, कारण तशा पद्धतीने डाटा सेंटर्स पण तिथं लागतात. कारण पहा ते ऑपरेटिंग सिस्टीम परिपूर्णरित्या चालण्यासाठी वगैरे तिथं प्रयत्न करावे लागतात. या निमित्ताने इथं पैसा जास्त लागतो, इथं पैसा खूप कमी लागतो. परंतु हे क्लोज्ड जे आहे ते पहा हॅक करण्यासाठी म्हणजे अगदी म्हणजे लूपहोल तिथं जास्त असू शकतात क्लोज्डमध्ये, परंतु इथं लूपहोल कमी असतात, कारण याला वेळोवेळी भरपूर वेळेस हॅक केलं जातं व हॅक करून 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 हे एवढं स्ट्रॉंग बनतं पहा की पुन्हा त्याला कोणी हॅक वगैरे करू शकत नाही. पण ते डायरेक्टली पहा ओपनच असतात, सर्वांना ह्याचे सोर्स समजून येतात. ओके, तर हे 2 पॉईंट तुम्हाला आय होप समजले असतील. मग आता इकडे या वापस, तर जे अमेरिकेचं एन्थ्रोपिक आहे व त्यांनी जे क्लॉड AI बनवलेलं होतं, म्हणजे एन्थ्रोपिकचं मॉडेल होतं पहा क्लॉड. मग या क्लॉडने ना अगदी बँकिंग सिस्टीमला धक्का दिलेला होता. ओके, म्हणजे अगदी पहा ते अशा पद्धतीने हॅक करायचं ना, म्हणजे हॅक तर करायचं, परंतु मी हॅक केलं नाही अशा पद्धतीने ते सांगायचं. म्हणजे घरात आपला पहा एखादी छोटा बच्चा असतो, ओके, तो काय करतो पहा अगदी म्हणजे काहीतरी चुकीची खोडी करतो, परंतु चुकीची खोडी मी काही केलेलं नाही असं तो दाखवण्याचा प्रयत्न करतो ना, अगदी तसा आहे हे क्लॉड. म्हणजे पहा 36 वर्ष एखाद्या म्हणजे अगदी हॅकर्सनी एका सॉफ्टवेअरला हॅक करण्यासाठी पहा 36 वर्ष लावली होती. ते त्यांनी ना एका मिनिटामध्ये ते सोर्स जे आहे ना ते क्रॅक केलेलं होतं. मग 36 वर्ष इज इक्वल टू ह्या क्लॉडचं फक्त 1 मिनिट. ओके, मग अशा पद्धतीने पहा व त्यांनी असं केलं ना, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी अटॅक केला. ओके, एखाद्या हॉस्ट सिस्टीमवरती त्यांनी अटॅक केला पहा, म्हणजे अगदी एखाद्याची सिस्टीम मला हॅक करायची आहे, मग त्या सिस्टीमवरती मी पहिल्यांदा अटॅक केला व अटॅक ना मी त्यासारखंच दुसरा व्यक्ती आहे असं सांगून त्याला मी अटॅक केला व अटॅक केल्यानंतर त्याला सांगितलं नाही की बाबा मी तुझ्यावरती अटॅक करतोय, मी तुझा फ्रेंड आहे असं म्हणून अटॅक केला व सगळा तिथं डाटा त्यांनी मिळवला. मग परत एकदा तिसऱ्यांदा त्यांनी अटॅक केला व ती सिस्टीमला त्यांनी पूर्णतः क्रॅशेस करून टाकलं. जसं 36 वर्ष हॅकर्स तिथं प्रयत्न करत होते पण त्यांना ते जमलं नाही, ते एका मिनिटामध्ये क्लॉड AIनं केलं होतं. बरोबर आहे, अगदी तशाच पद्धतीने पहा, पण त्याच्याही नेक्स्ट लेवलचं चायनाने बनवलेलं आहे. ओके, चायनाने मॉनशूट AI बनवलेलं आहे व त्याचं किमी K3 मॉडेल लॉन्च झालेलं आहे व हे ओपन सोर्स आहे. म्हणजे तुम्ही भारतीय आहात ना तर तुम्हाला पण त्याचा वापर करता येऊ शकता. आता एन्थ्रोपिकचं जे क्लाउड AI आहे ना ते आपल्याला त्यांनी ॲक्सेस दिलेलं नाही आहे भारत सरकारला त्यांनी, किंवा अगदी अमेरिकेने काय म्हटलंय हे जे एन्थ्रोपिकचं क्लॉड AI आहे ना ते फक्त अमेरिकेसाठीच असेल, ते दुसऱ्या देशांना आम्ही देणार नाही. पण ठीक आहे, आपण त्याचा वापर पण करणार नाही, किंवा ते बँकिंग सिस्टीमसाठी आपला खूप घातक आहे. म्हणजे अगदी
क्लॉड एआयने 36 वर्षाला पिछे सोडल्यानंतर पहा लगेच भारताच्या अर्थमंत्री यांनी लगेच मीटिंग पण घेतली होती आरबीआय गव्हर्नर सोबत वगैरे, किंवा जे बँकिंगचे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत, की बाबा आपण आपल्या बँकिंग प्रणालीला कसं सुरक्षित करतो यासाठी. ओके, मग आता पहा परत आणखीन एक धोका बॅक आलेलाच आहे, तो म्हणजे पहा चायनाने मूनशॉट एआय जे लॉन्च केलं आहे ना ते. ओके, जर मूनशॉट एआयने जर भारत देशामध्ये जर त्याचा वापर जर व्हायला लागला व त्याने पण अगदी अँथ्रोपिक सारखं जर त्यांनी पण हॅकर करायला लागलं किंवा हॅक जर ते करायला लागलं तर त्याला आपण रोखणार कसं, हा नक्कीच आपल्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. व ते पहा ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स असल्यानिमित्ताने पहा त्याचा वापर कोणीही केला जाऊ शकतो, कारण त्याचे डाटा सोर्स वगैरे ओपन आहेत. पण याचा पॉझिटिव्ह वेने काय फायदा आहे तर पहा भारत देश पण अशाच पद्धतीने त्यांचे सोर्सचा वगैरे अभ्यास करू शकतो. त्यांनी कशा पद्धतीने सोर्स तिथं वापरलेत याचा भारत सरकारमधील जे विद्यार्थी आहेत टेक्निकल बॅकग्राऊंडचे ते अभ्यास करू शकतात व आपल्या भारत देशाचं पण एक नक्कीच एआय तिथं पुढे येऊन लॉन्च होऊ शकतं. मग यासाठी हे खूप एआय मदत करणार आहे. म्हणजे अगदी याचा वापर मग हे ओपन सोर्स ठेवल्यानंतर पहा याचा फायदा काय होईल तर पहा फायदा हेच होईल की ते हॅक प्रूफ बनल तिथं, व हॅक प्रूफ बनल तर बनेल, परंतु यासोबतच पहा चायनाला अगदी रॉ मध्ये डेटा तिथं सर्वांचा मिळून जाईल. म्हणजे पहा आता हे ओपन आहे म्हणून मी काय करेल पहा नक्कीच हे मूनशॉट एआयचं की मी K3 मॉडेल लॉन्च त्याचं जे ॲप्लिकेशन वगैरे आहे किंवा त्याची जी वेबसाईट आहे ती मी वापरण्यास घेईल. भारत देशामध्ये बसून मी ही वापरण्यास वेबसाईट घेतलं तर मी काही जे प्रश्न विचारणार आहे त्याचा डाटा कोणाला जाईल तर चायनाला जाऊन बसेल. मग नक्कीच पहा त्यांना बना या डाटा तिथं मिळत आहे. हे ओपन सोर्स केल्याचा फायदा ते आहे की त्यांना डायरेक्टली भारत देशाचा वगैरे तिथं डाटा मिळेल. मग अगदीच पहा तिसऱ्या दिवशी ती माझा डाटा मिळवल्यानंतर नक्कीच माझ्यावरती अटॅक करणार ना. ओके, म्हणजे मी जर आता प्रतिष्ठित व्यक्ती असेल व प्रतिष्ठित व्यक्ती असलं तरी पण पहा मी जर चायनाचा जर एआय वापरत असेल तर नक्कीच पहा ते माझा डाटा सगळा स्टोअर करून ठेवतील पवन निलेवाड या नावाने, मग ते पुन्हा माझ्यावरतीच अटॅक करायला वगैरे ते प्रयत्न करतील. मग ती असं होऊ शकतं. मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे, भारत देशाचं इंडिजिनियस अशा पद्धतीने एआय बनवणं काळाची गरज आहे, कारण या रेसमध्ये आपण दिवसेंदिवस मागे पडत आहोत. ओके, मग आता हे ओपन सोर्स एआय चायनाने लॉन्च केलं आहे, हा पॉईंट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. डन. आय होप आता इथं सर्व तुम्हाला बातमी समजली असेल. आता आपण इथे थांबूयात. ओके, म्हणजे हे दोनच आर्टिकल कालच्या द हिंदू मधील महत्वाचे होते. ओके, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.